नमस्कार सर्वांना. सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज तुम्हाला दाखवणार आहे की माझं 5:30 ते 10 पर्यंतचं रुटीन. हे बघा किती मस्त पहाट आहे ही सकाळची, अगदी रम्य पहाट आहे. मस्त गारवा आणि अगदी गारवा देणारी सुखद पहाट आहे. चला तर मग आता आपल्या पहिल्या कामाला लागूयात, तो म्हणजे स्वयंपाक. आज मी डब्यामध्ये करणार आहे बटाटा आणि हरभराची मिक्स भाजी, त्यालाच आपण शाकभाजी असं म्हणतो. आज मसाला अवेलेबल नव्हता, म्हणजे ओला मसाला वाटण ज्याला आपण म्हणतो ते. तर त्यासाठी मग आज मला कांदा, लसूण, आलं, लसूण, खोबरं हे सर्वांचं वाटण करून मी मसाला आपला नेहमीचा रेडी करणार आहे. तर कधी-कधी असा सकाळी उठून मसाला करायला थोडासा कठीण होतं, पण ठीक आहे. जो आपण फ्रेश केलेला मसाला आहे आणि जो करून ठेवलेला मसाला आहे, याच्यामध्ये खूप आपल्याला चवीमध्ये डिफरन्स लागतो. तुम्ही मला सांगा की तुम्ही फ्रेश मसाला करता की अगोदरच रेडी एखादा आठवड्याभराचा अगोदरच रेडी करून ठेवता? तर इथे मी मस्त कांदा भाजायला टाकला आहे आणि शेजारी मी बटाटे उकडते आहे. तशी मी भाजी कुकरमध्येच करणार आहे, पण कुकरमध्ये खूप जास्त शिजतील आणि अगदी त्याचा लगदाच होईल, म्हणून मी बटाटे वेगळे सेपरेट शिजवून घेते आहे. इथे माझा कांदा मस्त भाजत आलेला आहे. नंतर मी त्याच्यामध्ये खोबरं वगैरे सगळं आपलं जो ॲज युज्युअल जो मसाला आपण जे ओलं वाटण करतो त्याची सगळी प्रोसिजर करून मी वाटण करून घेणार आहे. असं म्हणतात की लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य संपदा लाभे, अशी म्हण आपल्या इथे उगाच नाही आहे. हे खरंच आहे. अगदी तुम्ही जेव्हा रात्री लवकर झोपाल, लवकर उठाल, तर सकाळी तुमची कामंही तेवढीच लवकर होणार. तुम्हाला स्वतःसाठी वेळही तेवढाच जास्त भेटणार. तर आपली नेहमी एक कंप्लेंट असते की आपल्याला वेळ भेटत नाही आहे, स्वतःसाठी वेळ भेटत नाही आहे. तर तुम्ही हे करून बघा. तुम्ही 1 तास अगोदर जर उठला तर तुम्हाला नक्कीच तुमच्यासाठी स्वतःसाठी जास्त वेळ भेटेल. अशामध्ये कधी-कधी आपल्याकडून रात्रीचं अन्न किंवा थोडंसं शिल्लक राहतंच, कितीही नाही म्हटलं तरी. तर असंच माझ्याकडूनही काल घडलं. काल थोडीशी बिर्याणी केली होती, तर त्या बिर्याणीमधला थोडासा भात राहिला होता. आज मी एग फ्राईड राईस म्हणून यूज करणार आहे. म्हणजे आज मी माझ्या हसबंडला ब्रेकफास्ट म्हणून देणार आहे. तर असं अन्न वाया जाण्यापेक्षा किंवा देण्यापेक्षा त्याचा आपण दुसऱ्या दिवशी असं यूज केलं तर अन्नपूर्णा देवी नक्कीच प्रसन्न होईल. इथे मी मस्त आपलं जे एग आहे ते एग फ्राईड करून घेतलं. तर एग फ्राईड केल्यानंतर त्यामध्ये मग मी आपले घरगुती जे मसाले आहेत, लाल तिखट, थोडीशी चिमूटभर थोडीशी हळद, मीठ आणि थोडीशी काळी मिरी पावडर असं सगळं टाकून त्याच्यानंतर मग मी त्यामध्ये आपल्याला उरलेला जो भात होता कालचा तो टाकला आणि त्याला मस्त अशी वाफ दिली. इथे तोपर्यंत माझा मगासचा जो भाजलेला मसाला होता तो आता गार झालेला आहे. तो मी आता एका बाजूला वाटून घेते. माझा मसाला वाटून झालेला आहे. आता आपण भाजीच्या तयारीला लागूयात. त्यासाठी कुकरमध्ये मी त्यामध्ये थोडंसं जिरे टाकले. त्यामध्ये आत्ता जो वाटण केलेला मसाला होता तो टाकला. तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. मस्त तेल सुटेपर्यंत ह्यासाठी की आपण त्यामध्ये जे आलं, लसूण जे टाकलेलं असतं त्याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो. त्यामुळं असं छान मस्त तेलामध्ये तेल सुटूसपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर मी त्यामध्ये जे काल मी रात्रभर जे भिजवलेले जे हरभरे होते ते ॲड केले आणि थोडेसे हरभरे ठेवले ते मी उद्या माझ्या सॅलडसाठी यूज करेल.
नंतर त्यामध्ये मी गरम केलेलं पाणी टाकलं. गरम केलेलं पाणी टाकलं की भाजी एकतर लवकर होती आणि आपला गॅसही वाचतो आणि ऑफकोर्स वेळही वाचतो. तर असं आपली भाजी आता 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये लगेच रेडी होईल. तर आता ही कुकर मी लावून माझा झालेला आहे. कुकर होतो तोपर्यंत मी भाकरीच्या तयारीला लागते. भाकरी आम्ही सकाळी आणि रात्री भाकरीच खातो, ज्वारीची भाकरी. चपाती आम्ही कधीतरी अगदीच पनीर किंवा अशी एकदम काहीतरी स्पेशल भाजी जेव्हा असेल तेव्हाच आम्ही फक्त चपाती खातो. नाहीतर आम्ही दुपारी आणि रात्री दोन्ही टाईम आम्ही ज्वारीची भाकरीच खातो. ज्वारीची भाकरी माझ्याकडून पहिले थोडीशी कडक अशी दुपारी कडक व्हायची, वातडल्यासारखी व्हायची. म्हणून मग मी त्यामध्ये जर 2 किलो ज्वारीचं पीठ असेल तर जवळपास अर्धा किलो मी त्याच्यामध्ये तांदूळ टाकते. तांदळामुळे त्याला अगदी असा चिकटपणा येतो आणि दुपारी जरी आपण भाकरी खाल्ली तरी ती अगदी सॉफ्ट लागते. त्याच्यामुळे तुम्ही करून बघा. जर तुम्हाला दुपारी किंवा थोड्या वेळाने जर भाकरी खायची असेल तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये तांदूळ ॲड करू शकता. अगदी मस्त लागते. हे भाजी, भाकरी, भात सर्व रेडी आहे आणि आता इथे मी सॅलड कट करते आहे. सॅलड आम्ही दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणात नक्कीच खातो. मगाशी हे कॅबेज आणि गाजर होतं ते मी मुद्दामून टाकलं नाही फ्राईड राईसमध्ये, कारण तसंही आपण असं रॉमध्ये कच्चं आपण जास्त कधी खात नाहीत. ते कच्चं आपल्या पोटामध्ये जावं ॲज अ सॅलड म्हणून मी वेगळं करून घेते. आणि तुम्ही पर्पल जो कॅबेज बघताय तो असा रेड कलरची जी कोबी आहे ती आहे ती पण अगदी सॅलड म्हणून अगदी मस्त लागते. तुम्ही कधीतरी घेऊन बघा. मला आमच्या इथे फक्त 40 रुपयाला ती पावशर भेटली होती. पालक शिल्लक होती ते पण मी थोडीशी इथे दिली आहे, पालकची पानं. त्यानंतर भाजी तर रेडी होती. मग त्यामध्ये मी मगाचा तो बटाटा मिक्स केला आणि वरूनही आता कसुरी मेथी टाकली. कसुरी मेथीने अगदी मस्त अशी चव लागते भाजीची. टेस्ट अगदी त्याची इन्हान्स होते असं मला वाटतं. इथे मी आता माझ्या हजबंडचा डबा भरते आहे. येस, आता आपला भाजी, भाकरी, भात आणि सॅलड असं टिफिन पूर्ण रेडी आहे आणि डबा इज रेडी टू गो. इथे आता माझे हजबंड तयार झालेत त्यांना ऑफिसला जाण्यासाठी. आता त्यांची आवरावर चालू होती. आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत, तर आता ते इथून 7:30 वाजता जातात. बाय. आणि आता 7:30पर्यंत आता मस्त प्रकाश पडलेला असतो, मस्त ऊन आलेलं असतं. उन्हाची कोवळी किरणं आता पडायला सुरुवात झालेलीच असतात. तर आता ह्या उन्हामध्ये किंवा ह्या कोवळ्या उन्हामध्ये मी मस्त असं गरम पाणी करते आणि गरम पाणी पिण्याचा आनंद घेते. असं स्वतःसाठी थोडंसं आपण वेळ दिला, थोडंसं स्वतःला पॅम्पर केलं तर तेवढंच आपल्याला आपला दिवस अगदी आनंदी जातो असं मला वाटतं. असं मस्त कोवळ्या उन्हात मी रोज विटॅमिन डी घेते. घरातल्या कामाला सुरुवात होती. जे आपली झोपलेले जे ब्लँकेट्स आहेत, ब्लँकेट्स, उशा त्या सर्व मग मी स्वच्छ नीट करून जिथल्या तिथे ठेवून देते. त्यानंतर मी बेडरूममधले पूर्ण पडदे बाजूला करते. आतमध्ये यावं आणि आपल्या घरामध्ये अगदी गुड वाईब्स यावे. आता घरातलं आवरल्यानंतर येतो तो माझा स्वतःचा टाईम, म्हणजेच माझा योगा टाईम. योगा हा मी कंपल्सरी 1 तास करते म्हणजे करतेच. योगा केल्याने
अगदी मी पहिला योगा करत नव्हते, पण जेव्हापासून करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून मला स्वतःमध्ये खूप सारा बदल असा जाणवतो आहे. जेव्हा आपलं शरीर असतं, जेव्हा आपली बॉडी अशी स्ट्रेच होती, तर त्या स्ट्रेच तर होतीच, पण आपलं मन पण असं स्ट्रेच होतं. असं म्हणतात की योगा हा फक्त शरीरासाठी नाही आहे, तर तो शरीर आणि मन हे दोन्हीही एकसंध बांधण्यासाठी योगा आहे. तुम्ही कधीतरी ऑब्झर्व करा, आपल्या घरातील किंवा बाहेरचे कुत्रे मांजरी जे आहेत त्या दर 1 तासाला किंवा 2 तासाला असे मस्त स्वतःला स्ट्रेच करतात. ते कशासाठी करतात, तर ते एक योगाचाच प्रकार झाला. मग ते जर करतात तर आपल्याला तर नक्कीच त्यांच्यापेक्षा जास्त बुद्धी आहे, पण आपण तेवढाही वेळ कधी कधी काढत नाही. त्यामुळं हा आपल्या दिवसातला 1 तास 2 तास जे काय असेल ते योगा नक्कीच केला पाहिजे. आपलं शरीर पूर्ण स्ट्रेच केलं पाहिजे. जे आपण रात्री झोपून किंवा जे आपण दिवसभर जे बसतो कामांनी, जे शरीर आपलं आखडलेलं असतं ते योगा करून अगदी मस्त स्ट्रेच होतं. आता 1 तास योगा केल्यानंतर मला लागलेली असते भूक. पेटपूजा करण्याची वेळ आलेली आहे. तर सगळ्यात सर्वांचा फेवरेट म्हणजे मराठी नाश्ता म्हणजे पोहे. तर आज मी माझ्यासाठी पोहे करणार आहे. त्यामध्ये ॲज युजुअल आपलं जे मिरची, कांदा जे काय आज आहे ते सगळं फोडणीला टाकते. आणि मगाशी मी पोहे पण 1-2 मिनटं भिजवून ठेवलेले होते. माझा सर्वात आवडता नाश्ता म्हणजे इथे बघा माझे मस्त डेकोरेट केलेले असे पोहे रेडी आहेत आणि आता आय एम रेडी टू ईट. जे पोहे केलेले आहेत ते आता मी स्वतः मस्त एन्जॉय करणार आहे. आय एन्जॉय माय ओन कंपनी. नंतर 9 ते 9:15मध्ये माझा येतो तो माझा प्लांट टाईम. जे माझ्या घरामध्ये छोटे छोटे प्लांट्स लावलेले आहेत त्यांना मी मस्त असे पाणी घालते त्यांना अशी शॉवर करते. जसं आपण शॉवर घेतो, जशी आपण आंघोळ करतो तसं मी त्यांना स्प्रे करते. अगदी मस्त वाटतं त्यांना. जसं आपण अंघोळ केल्यावर फ्रेश वाटतो अगदी तसेच तेही अंघोळ केल्यासारखे असे फ्रेश दिसतात. बघा बघा किती मस्त असे दिसत आहेत हे. अगदी फ्रेश वाटत आहेत आणि त्यांना बघून आपला दिवस पण अगदीच व्यवस्थित अगदी फ्रेश असा जातो. तर झाडांना पाणी घातल्यानंतर येतो ते म्हणजे माझा आता मगाशी जो नाश्ता केलेला आहे तो थोडासा जिरवण्याचा टाईम. तर त्यासाठी आता घरातली कामं चालू होतात. जिथे झाडून मारणं किंवा जे आपला पसारा जो काय आहे तो रात्री जो पसारा थोडासा फार झालेला असतो घरामध्ये तो आवरणं, असं सर्व माझं मग चालू होतं. मग यामुळं आपण जे खाल्लेलं असतं पोहे किंवा जे काय आपण जे नाश्त्याला खातो ते थोडंसं कॅलरी पण त्याचे बर्न होतात आणि आपल्याला असं जरा फ्रेश वाटतं आणि घरही स्वच्छ होतं. नंतर मग मी माझे सकाळचे भांडे आणि नाश्त्याचे जे भांडे होते मगासचे ते आता क्लीन करून ठेवते. नाहीतर परत मग आपण जेव्हा ते भांडे परत खरकटे बघितले की आपल्याला परत मग अगदी बर्डन येतं की म्हणजे मला तर करमतसुद्धा नाही की जर ते भांडे असे पडले तर. त्यानंतर 10 किंवा 10:15पर्यंत माझी अंघोळ होती आणि मग अंघोळीनंतर मग मी मला स्वतःचा जो माझा टाईम असतो, जे मला आवडतात, जे गोष्टी मला आवडतात, जे छंद आहेत माझे ते मी माझं जोपासण्याचा प्रयत्न करते. मग त्यामध्ये पेंटिंग असो किंवा कुठलंही DIY असो किंवा प्लांट्सचं काही गार्डनिंग असो, हे सगळं मी करत बसते. तर आपल्याला ही जी गोष्ट आवडती ती आपण नक्कीच स्वतःसाठी थोडासा का होईना वेळ काढून दिली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला शांती मात्र नक्कीच भेटेल. कसा वाटला हा माझा व्हिडिओ मला प्लीज कमेंट करून सांगा. आता भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.